करूया चलो करूया रोलिंग है ना चेक साउंड चेक चेक हेलो चेक. ओके. नमस्कार. दिग्पाल दादा आणि त्यांची टीम म्हणजे एक सुपर हिट आणि सुपर टॅलेंटेड एक ऐतिहासिक मूवी असं एक समीकरण पूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांचं मी स्वागत करू इच्छितो टॉक टेल्स विथ श्रेयस या कार्यक्रमात. वेलकम दादा, वेलकम वेलकम. तिसरं शिवचरित्रपटामधलं आपलं तिसरं हे आहुती पडलेली आहे आणि महाराष्ट्रभर एवढा प्रतिसाद मिळतोय. कसं वाटतंय दादा, एवढा प्रेक्षकांचं प्रेम बघून कसं वाटतंय? खरं तर खूप भारावून जायला झालंय, कारण आधीच्या पण 2 चित्रपटांवरती प्रेक्षकांनी तितकंच प्रेम केलं होतं. त्यामुळेच धाडस मिळालं, की जे आम्ही सगळेजण मिळून श्री शिवराज अष्टक असं ज्या मालिकेला म्हणतोय चित्रपटांच्या, ती मालिका सादर करण्यासाठीचं एक बळ पण लागतं. ऐतिहासिक चित्रपट करणं तितकी सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या अस्मिता त्याच्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे कुठलीही छोटीशी किरकोळ चूक देखील अक्षम्य ठरते आणि या मताचे आम्ही सगळे सुद्धा आहोत. म्हणजे असं नाही की मी ती कुठली बाजू मांडतोय. तर त्यामुळे अत्यंत काटेकोरपणे हे चित्रपट मांडायचं असं व्रत आम्ही घेतलेलं आहे. याचं कारण असं की हे चित्रपट पुढचे 100 वर्ष तरी राहतील. आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यांना अभ्यासाची उत्सुकता निर्माण होईल, असं काहीतरी ते चित्रपट करतील, असा एक विचार घेऊन आम्ही ते करतो आहोत. व्यावसायिक बाजू आता आमची सगळ्यांची त्यातली खूप बाजूला पडली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर एक ज्याला आपण व्रत म्हणतो, मिशन म्हणतो, तशा प्रकारचं एक व्रत आम्ही घेऊन चाललो आहे श्री शिवराज अष्टकमध्ये. आणि त्यातून या ज्या महत्त्वाच्या काही घटना आणि काही अनसंग हिरोज या सगळ्यांना प्रकाशात आणणं विस्ताराने असं त्याचं स्वरूप आहे. आणि जनतेला ते आवडतंय, पटतंय आणि जनता आम्हाला ते सगळं करायला प्रोत्साहन देते. म्हणजे जनता जनार्दन ज्याला म्हणतो, त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय. छत्रपतींचा आशीर्वाद तर आम्ही क्षणोक्षणी अनुभवत असतो, सेटवर बाहेरसुद्धा. अनेक अडचणी येतात तेव्हा ते आम्हाला तारून नेतात, असे आमचे अनुभव आहेत. आणि पण जनता जनार्दनाचा हा एक जो मोठा वरदहस्त लाभलेला आहे, तर तो फार मोठ्या प्रमाणावरती अभिभूत करून जातो आम्हाला सगळ्यांना. आणि वारंवार पुढची चांगली कलाकृती निर्माण करण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे, हेही सांगत राहतो. म्हणजे यश मिळालं, तुम्ही आता हवेत जा, असं नाही होत. नाही, आणि ते आपण फर्जनला बघितलंय. फर्जन झाला, फत्ते शिकत झाला आणि पावनखिंडला IMDbची जी 9.9 रेटिंग आली आहे, त्याच्याबद्दल काय काय म्हणजे किती आनंद आहे, काय आहे विचारात, डोक्यामध्ये काय आलं? आनंद स्वाभाविकपणे आहे, कारण म्हणजे तुमचं जे काम तुम्ही करता, कष्ट करता, तुमच्या टीमला बरोबर घेऊन तुम्ही माझ्या बाबतीत असं चिन्मयनी खूप सुंदर काल लिहिलंय. दिग्पाल लांजेकर नावाचा दिग्दर्शक तुमचं आयुष्य सोपं करत नाही, असं त्यांनी लिहिलंय. उत्तरार्ध पण त्यांनी वेगळा लिहिलाय, तो तुमचं आयुष्य सुखी करतो. तर ते सोपं नाही करत, मी त्यांना अडचणी निर्माण करतो जास्तीत जास्त. हे जे काही कष्ट आहेत, ते कष्ट कुठेतरी असं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती कोणीतरी त्याची दाद मिळते कुठेतरी आम्हाला. IMDb सारख्या एवढ्या मोठ्या पोर्टलवरती 9.9चं रेटिंग येतं. ही खूप मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे मराठी चित्रपटासाठी. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी कष्ट फळाला आले, कष्टाचं चीज झालं, असं आपण म्हणू शकतो. पण अर्थात हे सगळे पुन्हा एकदा म्हणतो की दुय्यम भाग आहेत. जे व्रत आहे, जे फोकस आहे, जे मिशन आहे, ते छत्रपती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं. लहान लहान मुलांना पालकांनी त्यांच्या बरोबर थिएटरमध्ये घेऊन जाणं, तिथे खरं आमचं यश आहे असं आम्ही म्हणतो. मग सिनेमाने किती कोटी केले, किती कोटी गेले, किती राहिले, हा दुय्यम भाग आहे. पण जेव्हा फर्जंद आला तेव्हापासून आम्ही हेच म्हणतो की खूप चांगले. आज मुद्दामून निखिल आणि देवदत्त ही जी सांगीतिक आणि ध्वनीची बाजू आहे, ती पण आपल्याबरोबर आहे, कारण तू स्वतः खूप उत्तम संगीतकार आहेस. आणि तर त्यामुळे तुला हे नक्की कळेल मी काय म्हणतो, की संगीत खूप खोलवर परिणाम करतं पुढच्या पिढीवर. आणि जेव्हा आमच्या सोसायट्यांमधली किंवा आपल्या सगळ्यांच्या सोसायटीमधली लहान मुलं आता शिवबा मल्हारी, राजा आलं, युगत मांडली ही गाणी म्हणतात, मी पण येता आता गात आलो. आणि जेव्हा ती मुलं म्हणतात तेव्हा त्याचं खरं सक्सेस ते आहे असं मला वाटतं. बरोबर.
क्या बात आहे. अजय दादा, माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला. पहिले हे सांगा की तुमची आणि दिग्पाल दादाची भेट कशी झाली आणि कधी झाली? झाली असतील सहज 10 वर्ष तर होऊनच गेले. आधी एका चित्रपटाला ज्याच्यात तो रमा माधव, ज्याच्यात तो चीफ असोसिएट डिरेक्टर होता, तेव्हा आमचं हिट अँड मिस झालं होतं. मी फक्त फोनवर दिग्पालशी बोललो आणि काही कारणास्तव ते होऊ नाही शकलं. पण त्यानंतर मेजर काम जे एकत्र केलं दॅट वॉज तू माझा सांगती मालिका. तो लिहायचा प्लस कामही करायचं त्यात सावजीचं, आणि मी बोललो बा आंबिलनचा रोल करायचो आणि अप्रतिम लिहायचा. आणि तेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे आय वॉज व्हेरी प्लेझंटली सरप्राईज की अरे वा, हे असं असं काय, असं लिहिलं गेलं पाहिजे, असं लिहिलं, हे लिखाण असतं. सीन वाचताना त्यातली इमोशन इतकी पटकन भिडते नट म्हणून सुद्धा, की मग पाठ नाही करायला लागत, ते येतंच. कारण की काय, त्याच्यापेक्षा एकही शब्द इकडचं तिकडे न करायची गरजच नाही, कारण की त्यांनी ते तसंच लिहिलेलं आहे. आणि जेव्हा तो तसं लिहितो, हे चित्रपटाच्याही बाबतीत ऑब्व्हियसली कंटिन्यू होतं. रोज भेटणाऱ्यातल्या माणसांपैकी एक दिग्पाल असावा. त्यामुळं तर समविचारांच्या लोकांबरोबर काम करताना तेही कम्फर्टेबल असतात, आपणही कम्फर्टेबल असतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आत्ता दिग्पाल म्हणाला की इथून पुढच्या 100 वर्षांनंतर आम्ही कोणी नसणार आहोत, पण जर तेव्हा कोणाला रेकॉर्ड्स काढून बघावीशी वाटली की छत्रपती शिवाजी महाराज नावाचे एक राजे होते ना, तर त्यांचं काही आहे का उपलब्ध, तर त्यांना हे शिवराज अष्टक ही एक गाईडलाईन तर नक्कीच असणार आहे. आम्ही असं अजिबात कुठल्याही चित्रपटात वी गिव्ह अ डिस्क्लेमर. नाही, ते आत्ताच प्रेक्षकांच्या प्रेमातून दिसतंय. आणि आपण हे बघतो की तमिळ, तेलुगू, साऊथ इंडियन मूवीजमध्ये लोक दुधाचा अभिषेक घालतात हिरोजच्या पोस्टरला, आणि ते आपण पहिल्यांदा मराठीमध्ये बघितलंय काल कोल्हापूरला कोल्हापूरला झालं. पोस्टरला जे पावनखिंडला अभिषेक घातलेला आहे, ते ते पाहूनच एवढं छान वाटलंय. म्हणजे ही एवढं लार्जर दॅन लाईफ असे सिनेमे करताना काय काय डोक्यात येतं, की जास्त दडपण असतं मनामध्ये का रिस्पॉन्सिबिलिटी खूप असते, काय वाटतं? दडपण सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतं. हम्म, हम्म, दडपण हे पॉझिटिव्हली घेतलं ना, तर त्याचा आउटपुट किंवा आउटकम हा चांगला असतो. बरोबर, त्यामुळे ते करीन मी असं नाही करायचं, बरोबर. किंवा अरे बापरे मला कसं जमणार म्हणून गर्भगळीतही नाही व्हायचं. तर ते दडपण पॉझिटिव्हली घेतलं ना, तर ते होतं. आणि येस, डेफिनेटली जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ फिगर्सबद्दल बोलता, त्यांच्याशी निगडीत, त्यांच्या जीवनाशी निगडीत काम करता, तेव्हा ऑब्व्हियसली असं होतं की तुम्हाला फार जपून काळजीपूर्वक गोष्टी करायला लागतात. बरोबर, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की भाई नावाचा जो पु ल देशपांड्यांचा चित्रपट होता, बरोबर. त्यात मी भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचा रोल केला होता. पंडितजींचा रोल केला होता. तर आता मी तो थोडासा दडपण मी पॉझिटिव्हली का घेतलं, की असेल चित्रपट पु ल देशपांड्यांचा, पण त्याच्यापेक्षा इंटरनॅशनल चेहरा कोण आहे आज शास्त्रीय संगीतात आज सुद्धा, बरोबर, तर पंडित पंडितजी. भीमसेन जोशीच आहेत. त्यामुळे त्या कॅरेक्टरशी मी प्रतारणा ॲज अन ॲक्टर करूच शकत नाही, केलीच नाही पाहिजे. बरोबर. आणि तेच झालं सुभेदार तानाजी मालुसरे याही भूमिकेसाठी. आणि ऑब्व्हियसली बाजीप्रभू देशपांडे, म्हणजे काय बोलायचं. बरोबर, गुगल सर्च केलास तरी तुला जे पहिलं येतं तो पन्हाळ्याचा पुतळा येतो डोळ्यासमोर, बरोबर. किंवा तुम्हाला ते क्या व्हिज्युअल बात. दाखवतं गुगल. बरोबर, त्यामुळे अशा माणसाची व्यक्तिरेखा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. हम्म, हम्म, तर ती भूमिका मी दडपण असं घेतलं हम्म, हम्म. की नाही, ही इतकी चांगली करून दाखवायची की कारण ती लोक स्टोरी माहित माहित असताना सुद्धा कशी सांगणार? एक्साइटमेंट राहणं ही खूप हे अर्थात दिग्पालचं क्रेडिट आहे की गोष्ट माहिती आहे, पण आता मी सांगतोय कशी ती आहे ती बघा. त्यामुळे डिरेक्शन इज अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. तर ती स्टोरी टेलिंगची ती जी त्याची हातोटी आहे की ती लोकांना जास्त भावते. तसंच फत्तेशिकच आहे ना. पुण्यातली प्रमुख वास्तू आहे ना लाल महाल, त्यामुळे तिथे काय घडलं होतं हे माहितीच होतं की, पण त्याच्या पाठीमागची एक स्टोरी आहे की हे घडलं, ती तुम्हाला फक्त घटना माहिती असते. 300 बांधलगडी आणि बाजीप्रभू फुलाजीप्रभू मावळे हे समोर आले सगळे हा. त्या स्टोरी ही मधून. नुसतीच कथा माहिती होती. आता ती फुलवून सांगणं, त्यातले डिटेल्स बाहेर काढणं आणि लोकांपर्यंत ते इंटरेस्टिंग पद्धतीने पोचवणं, ह्याची हातोटी त्याची असल्यामुळे मला असं वाटतं की हे चित्रपट करताना सगळ्यांनीच ते दडपण घ्यावं, कारण की तो स्वतः घेतो, ते पॉझिटिव्हली दडपण घेतो की नाही मी करणार तर चांगलंच करणार, हे मी होईल माझ्या, नाही असं नाही, असं कधीही आज तागायत नाही घडलेलं की त्यांनी ते अवसान घेऊन करणं म्हणतात ना, आणि त्याला अवसानच लागतं तरच ते आज आपण जे बाहेर बघतोय त्या चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता किंवा त्यांचे रिस्पॉन्सेस काय आहेत, अभिनयाबद्दल आहेत, दिग्दर्शकाच्या. मला यावेळेस फार कौतुकाने असं सांगावंसं वाटतं की नटांपेक्षा सुद्धा आज दिग्पाल लांजेकरचा जो एक मास अपील आहे
त्याचा ऑडियन्स आहे ना, ती दिग्पाल लांजेकर खूप खूप थँक्यू असे पोस्ट खूप येत आहेत. सो नाव ही इज अ ब्रँड की त्यांची टीम हे आणते. ओके, सो पूर्वी फक्त एक नट वावा फार छान का असं नाही राहिलेलं. ऑब्विसली ऑब्वियसली तिथे रोल्स लोकांनी अप्रिशिएट केलेलेच आहेत, पण आज बॅकग्राऊंड म्युझिकला देवदत्तला जो रिस्पॉन्स मिळतो आहे, सी दिस इज याच्यातनं एक खूप काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे की लोक आता ॲक्टरच्या पलीकडे बघायला लागलेत. म्हणजे इतरही टेक्निकल बाजू, एक चित्रपट जेव्हा आपण म्हणतो त्याला अनेक बाजू आहेत, शिरले सगळ्या बाजूनी ते तर बघितलं ते सगळ्या बाजूनी बघितलं जातं. अप्रिशिएटही केलं म्हणजे जातं. मी स्पेसिफिकली तुला सांगतो, जर तुम्ही ट्रेलर्सचे व्ह्यूज आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स जर बघितल्या ना, त्यात स्पेसिफिकली उल्लेख आहे की मी बॅकग्राऊंड म्युझिक फार सुंदर वापरलं आणि आता मग त्या केलेल्या कामाची पावती आहे ती. तर दडपण हे आमची सगळी टीम घेते, फक्त ते निगेटिव्हली घेत नाही, पॉझिटिव्हली घेते. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. देवदत्त मनीषा बाजीप्रभू देशपांडे. एवढा परत मी तोच प्रश्न विचारेल की एवढा लार्जर दॅन लाईफ सिनेमे तू बनवतोयस दिग्पाल दादासोबत, की पहिला म्हणजे पावनखिंडला जेवढा रिस्पॉन्स आलाय, त्याच्या म्युझिकला जेवढा रिस्पॉन्स आलाय, फत्ते शिकसच्या गाण्यानंतर तू हे जे काही बनवलंय ते खूप काही असं खूप मोठं दिसतंय. म्हणजे तुझ्या मी रेकॉर्डिंग्स बघत होतो, मेकिंग बघत होतो, स्टोरीज बघत होतो. तर ही प्रोसेस तू कशी इझिली केलीस, आणि खूप कमी वेळ लागला, जास्त वेळ लागला, आणि मेजरली कंपोज करताना काय डोक्यात आलं तुझ्या? सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ह्या म्युझिकचा असं मला वाटतं की तुमच्या डिरेक्टरसोबतचं तुमचं ट्युनिंग काय आहे ते. कारण दिग्पाल दादा जेव्हा जेव्हा या स्क्रिप्टचं नरेशन द्यायला जायचा, तेव्हा एव्हरी टाइम आय यूज टू गो विथ हिम टू द नरेशन. खूप ॲक्टर्सना जेव्हा जेव्हा नरेशन्स दिले, पहिल्यांदा ऐकली स्क्रिप्ट की पहिल्या सो फॉर मी माय फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मला कधीच असं आठवत नाही की मी ट्यूनवरती खूप वेळ काम करत बसलोय, काहीतरी कोरत बसलोय, असं कधी होत नाही. माझी फर्स्ट इम्प्रेशननी जे त्याच्या रिडिंगमधनं जे मी भारावून जातो, म्हणजे जे डोक्यात आलं ते एक्झॅक्टली ती फिलिंग मला खूप महत्वाची असते. ती स्कूप करून मला काय फील होतंय त्या गोष्टीबद्दल आणि त्याचं जे पॅशन आहे त्या विषयासाठीचं, आणि तो जे पर्कोलेट करतो त्याच्या अख्ख्या टीममध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. कारण पहिलं रिडिंग जे असतं, आणि असं बरेचदा होतं की तो सीन लिहितो आणि वाच, असं तो कोणी निखिल असतो, कधी कधी मी असतो, दादा असतो, तो वाच असं म्हटल्यानंतर जे वाचल्यानंतर फील होतं, आणि जेव्हा तो वाचतो ती पहिली फिलिंग खूप महत्वाची आहे कंपोज करताना, एस्पेशली फॉर वेनएव्हर आय एम वर्किंग फॉर सच काइंड ऑफ ह्यूज फिल्म्स. कारण त्या अख्ख्या फिल्मची एक काहीतरी अंडरलाइनिंग नोट असते. जसं की फत्ते शिकस्तमध्ये मला आठवतं की इट वॉज अ स्पाय स्टोरी, इट वॉज अन आउटराईट स्पाय स्टोरी, की नक्की काय घडणार आहे. सो इव्हेंच्युअली ह्या गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्यात फेमस गोष्टी आहेत, लोकांना माहिती आहे काय घडणार आहे. माझं ॲज अ स्कोरिंग कंपोजर काम काय, तर मला कुठलीही त्याचं जे काही व्हिज्युअल आहे ते एलिव्हेट करायचं आहे, आणि मला त्याच्या व्हिज्युअल टू ऑडियन्स होमोजिनिटी आणायची आहे. मला ऑडियन्सला तिथे जाऊन नेऊन ठेवायचं आहे. त्याचं जास्त काम साऊंड करतं, पण मला तिथे जाऊन तिथे काय फिलिंग असेल हे मला एलिव्हेट करायचं आहे. हे माझं काम आहे, जे फक्त कंपोजिशन करू शकतं, कुठल्याही पद्धतीचा म्युझिकल साऊंड नाही करू शकत. बरोबर. लक्षात घे, यू कॅन वगैरे या गोष्टी. हा, म्हणजे टेक्स्चर्स वगैरे तू वापरू शकतोस टू क्रिएट अ बेड, पण तुझं कंपोजिशनच तुला तिथे नेणार आहे. सो यू ऑल्सो हॅव टू नो व्हेअर यू नीड नॉट हॅव अ कंपोजिशन ॲट ऑल. सो या फिल्मचं हे एक होतं की अख्ख्या फिल्ममध्ये इट इज अ चेन ऑफ सॅक्रिफाईस. इट इज वन ऑफ द बिगेस्ट सॅक्रिफाईस ऑफ द मराठा वॉरफेअर आणि मराठा एम्पायर. तर मी असं डोक्यात ठेवलं होतं की आपण ह्याला हॅमर टेक्निक नावाची टेक्निक आहे स्कोरिंगची, ती वापरायची. हॅमर टेक्निक म्हणजे काय, ट्यून्स 2च असतील किंवा 3च असतील, त्या 3 ट्यून्स फिरवून फिरवून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वापरायच्या. तर हे फतेह शिकसला पण केलं होतं, पण ह्या फिल्मला जास्त दिसेल कारण गाणी सुद्धा त्याचीच बनलेली. सो जेव्हा राजा आलं बनत होतं, जेव्हा राजा आलंची प्रोसेस चालू होती, तेव्हा एक त्याच्यामध्ये जरी इट वॉज अ डान्स नंबर, आय वॉज व्हेरी शुअर की मला एक असा सुंदर ड्रॉप हवाय ज्याच्यामध्ये यू फील एलिव्हेटेड अबाउट द किंग, यू फील. सो इवन वेन यू आर डान्सिंग, मला असं वाटतं की
कधी सुद्धा तुम्ही जेव्हा डान्स करताना इवन वेन यू आर सेलिब्रेटिंग, तुम्ही जेव्हा तो एक पॉईंट अचीव करता तेव्हा तुमच्या डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे. सो यूट्यूबच्या कमेंट्समध्ये ते अचीव झालं की हे माझ्या राजा जेव्हा येतं तेव्हा यू फील अरे यार दिस इज माय किंग. तू राजा आला हे फक्त बोललास तर माझ्या डोक्यामध्ये चाल सुरू झाली. एक्झॅक्टली. सो तो जे सर्क्युलर मोशन आहे ना, आता काय केलंय, हीच जी आहे इट इज अ पार्ट ऑफ डान्स नंबर, पण हीच आपली इमोशनल थीम आहे. सो जेव्हा कुठलेही सॅक्रिफाईस होते तेव्हा हीच ट्यून वाचते. अँड दॅट इज वॉट आय थिंक इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ दिस फिल्म, की सेमच ट्यून आहे बट वी हॅव ट्विक्ड इट. आणि एकच ट्यून आहे. सो वन ट्यून दॅट कॅन बी हॅपी, दॅट कॅन बी मिस्चिवियस, दॅट कॅन बी वेलरिश अँड दॅट कॅन बी सॅड. हे मला अचीव करायचं होतं, जे मला त्या ट्यूनमध्ये सापडलं. आणि ते असं वाटतंय कारण प्रेक्षकांचा खूप रिस्पॉन्स. आणि बॅकग्राऊंड स्कोअरला फर्स्ट टाइम. आणि अगेन दुसरी गोष्ट होती ती म्हणजे सागा सारखी ट्रीट करायची होती, कारण ह्या फिल्मला नरेटर होता. आणि आमचं हे दादाचं आणि माझं बोलणं झालं होतं की कारण दादा यू ऑलवेज यूज टू रिफ्रेन फ्रॉम नरेटर्स, की काय हिंदुस्तान असं काही नाही व्हायला पाहिजे म्हणलं, इकडे तुम्ही तुमचा स्क्रीन प्ले सोप्पा करून टाकताय. सो ही ऑलवेज यूज टू हॅव दॅट चॅलेंज. ज्या फर्स्ट 2 फिल्म्समध्ये त्यांनी ते घेतलं, देर वॉज नो नरेटर. सो फिल्म वॉज हॅपनिंग. सो स्कोअर पण तिथे घडणं गरजेचं होतं. या वेळेला मला स्टोरी टेलर प्ले करता आलं कारण देर वॉज अ स्टोरी टेलर ऑन स्क्रीन. सो मी काय केलं की मला असं वाटलं की एकदा काय झालं हे, जेव्हा कोणीतरी आपला एक नरेटर जेव्हा सांगतोय, ही गोष्ट सांगतोय, तर स्कोअर हा नरेटर सारखा. सो सगळ्यात पहिल्यांदा पीओव्ही शोधण्याचं काम मी करतो, की मला ह्या फिल्ममध्ये काय प्ले करायचंय. मला त्या जागेवरती जाऊन ते गोष्ट एलिव्हेट करायची आहे, की ज्या माणसाला त्या गोष्टीबद्दल काहीतरी वाटतंय त्याचं फिलिंग एलिव्हेट करायचं आहे. सो दॅट वॉज द मेन चेन ऑफ थॉट दॅट मी अँड दिग्पाल दादा वेंट थ्रू. आणि इव्हेंच्युअली वी कुड मेक आउट की काय नक्की स्कोअर असायला पाहिजे. आणि तो फायनली आय थिंक वी नेल्ड इट. क्या बात आहे. निखिल, भावासोबत काम करणं सोपं आहे का डिरेक्टर सोबत काम करणं सोपं आहे? म्हणजे घरामध्ये राहणं हे एक गोष्ट आहे आणि सेटवर असणं ही एक गोष्ट आहे, तर किती फरक आहे? दोन्ही सारखे आहे, दोन्ही अवघड पण आहे आणि सोपं पण आहे. दादा सेटवर स्ट्रिक्ट असतो, सॉफ्ट असतो. तुला माहिती आहे, आता जास्त तू सांगू शकशील की काय फरक आहे दोन्हीमध्ये? की तो काय सांगतो, मी सांगतो रेस्ट्रिक्ट पेक्षा तो शिस्त जी आहे आमच्या सेटवरती ती खूप इम्पॉर्टंट. म्हणजे आमच्या सेटवरती शिवबंधनीने सुरुवात होते आणि त्या प्रकारेच पूर्ण वातावरण शूटिंगचं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी आमच्या स्पॉट बॉय पासून कलाकारांपर्यंत सगळेजण त्या सेटचा डेकोरम सांभाळतात. आणि त्या भावनेने आणि त्या श्रद्धेने शूटिंग होते. म्हणजे आपण आता रेकॉर्ड्स बघतोय, 28 दिवसात शूट झालं, हे झालं, ते झालं. कारण ती शिस्तच तेवढी बांधलेली आहे सेटवरती, दादानी असेल किंवा. आणि ते युनिट मनापासून सांभाळतं. म्हणजे तिथं कोणी असं त्रास नाही करून घेत. आणि तू फक्त साऊंड डिझायनिंग म्हणून नाही, तर तू या प्रोसेसमध्ये एकदम सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत असशील, कारण ते घरी पण तेच सुरू असेल. आम्ही इनफॅक्ट घरात पण ते बरोबर बोललो असतो, की घरात पण खूप चर्चा चालू असते सततच, की अरे आज आपण हे केलं किंवा अमुक हे करूया वगैरे वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळात आम्ही दोघंही शस्त्र शिकलोय, सगळी मराठा वॉरफेअर. आणि निखिलचं सगळं डिझाईन असतं. तिन्ही चित्रपटांचं फाईटचं डिझाईन निखिलचं आहे. एक्झिक्युशन आमचे बब्बू सर जे आहेत, बब्बू खन्ना, त्यांच्या अनुभवानी कोणाला दुखापत होऊ नये अशा पद्धतीने केलं जातं. त्यामुळे तशा पद्धतीने तो खूप इन्व्हॉल्ड म्हणजे असतो. तू पण शस्त्र शिकलायस. मी शस्त्र शिकलोय आणि ट्रेनिंग पार्ट मी सगळा बघतो कलाकारांचा. आणि जी काही कोरिओग्राफी असेल, फाईट डिझाईन असेल, ते सगळं मी बघतो. आणि त्याबरोबर मग माझं साऊंडचं पण सायमल्टेनियसली काही चालू प्रश्न चुकला माझा तर सांग मला आधीच. म्हणजे शस्त्रांची निवड असेल, म्हणजे दादाशी कन्सर्न करून मग शस्त्र कुठल्या पर्सनॅलिटीला आपण. एक खूप मस्त गोष्ट निखिलच्या डोक्यात चालू असते सतत. म्हणजे खूप इंटरव्ह्यूजमध्ये हे सांगताच राहून जातं, की तो माझ्याबरोबर सतत चर्चा चालू असते. आणि त्याच्यामुळे ना सायमल्टेनियसली तो बॅक ऑफ द माइंड त्याच्या कॅरेक्टरायझेशनचा विचार करत असतो शस्त्रांच्या अनुषंगाने. हे खूप कमी घडतं, की एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर अमुक एक शस्त्र वापरतं आणि अमुक एक पद्धतीने वापरतं. म्हणजे आता सगळ्यांनी चित्रपट पाहिलेला आहे बऱ्यापैकी, म्हणून मी जरासं उघड करतो ते. कारण हा खरं तर क्रिटिक्सचा पॉईंट आहे. क्रिटिक्सने हा काढला पाहिजे, शोधला पाहिजे. आपल्याकडे दुर्दैवाने चूक काय झाली हे शोधतात, चांगली गोष्ट शोधत नाहीत.
तर जसं रायाजीरावांचं एक नवीन पात्र आहे याच्यामध्ये, सुपर हिरो म्हणून आपण त्यांना आपले मराठी सुपर हिरो म्हणून आपण सगळ्यांनाच ट्रीट करतो. बाजीप्रभू हे या पूर्ण चित्रपटाचा फेस आहेत, तसे हे नवीन 2 सुपर हिरो आपल्या समोर आले. तर रायाजीरावांचं डिझाईन करताना निखिलनी केलंय असं की त्यांची एंट्री, ते महाराजांना बाण लागणार असतो, तो बाण ते हाताने पकडतात, अशी एंट्री आहे. आणि मग त्याच्यानंतर जे युद्ध आहे संपूर्ण, त्या युद्धामध्ये समोरून आलेली कुठलीही गोष्ट त्यांना हिट नाही करू शकत. म्हणजे तीच हवेतल्या हवेत पकडून तेच हत्यार ते वापरण्याची ढाल. त्यांच्या, हम्म. नाही ढाल नाही, म्हणजे समजा समोरून बाण आला, बरोबर. भाला आला, हम्म. तर तेच शस्त्र हवेतल्या हवेत कॅच करून ते समोरच्या शत्रूला मारतात. हम्म. ही त्यांची इन अ वे सुपर पॉवर आहे, बरोबर. ते स्किल Skill. त्यांचं आहे. आणि त्यांचं जेव्हा बलिदान होतं, हम्म. बाजीप्रभूंबरोबर ते वळतात आणि त्यांची पाठ असल्यामुळं तो भाला त्यांच्यापर्यंत पोचतो. त्याच्या आधीच्या फाईटमध्ये असं आहे की 3 वेळा भाला त्यांच्यापर्यंत येतो, पण ते परतवून लावतात किंवा बरोबर. बाण परतवून लावतात. बरोबर. त्यांच्यापर्यंत कुठलं शस्त्र येऊ नाही शकत. हम्म. तर ही जी गोष्ट आहे, तर ती गोष्ट निखिल खूप मस्त डिझाईन करतो. जसं क्या मोत्याजी बात आहे. मामांचं कॅरेक्टर होतं अजय दादाचं हम्म. फर्जनमध्ये, हम्म. त्याच्या एकूण शरीरयष्टीला शोभेल असं, त्याचं रुंद आहे मनगट, बरोबर. फोराम रुंद आहे, तर त्याला शोभेल असं जमदाड नावाचं हत्यार बरोबर. निखिलने दिलं होतं. वा. जमदाड म्हणजे यमाची दाढ. ते मराठीचे 27 प्रकारची शस्त्र, यमाची दाढ. त्याला जमदाड, त्याला मावळी बोलीमध्ये जमदाड म्हणतात. बरं. तर 27 प्रकारच्या तलवारी मराठी वापरायचे. तर हे सगळं जे डिझाईन आहे की कुठला योद्धा कुठलं शस्त्र वापरेल त्याच्या पर्सनॅलिटीला साजेसं, ते सगळं निखिलचं फार वा, क्या बात करायचं. आहे. ही नवीन गोष्ट एक कळाली आम्हाला तुझ्याबद्दल. दिग्पाल दादा, मला परत तुझ्याकडे यायचंय. या मूवीचं आधी नाव जंगजोहर होतं, जे बरंच आम्ही पाहिलं, आणि त्याच्यानंतर पावनखिंड झालं. तर काय स्टोरी आहे याच्या मागे? एनी टेक्निकल बॅकग्राऊंड का काही वेगळी स्टोरी आहे नाव बदलण्यामागे? मुळामध्ये या कथेला पावनखिंड हेच नाव ऍप्ट आहे. बरोबर, ते ते आत्ता कळतंय तसंच, आम्हाला. ते तसंच मिळायला हवं होतं, हम्म. परंतु काहीतरी तांत्रिक गोष्ट घडली आणि आम्हाला असं कळलं की ते नाव उपलब्ध नाही. हम्म. आणि त्यामुळं मग आम्ही जंग जोहर असं एक आर्टिस्टिक नाव घेऊन, माझी जशी एक हटके नाव द्यायची पद्धत आहे तसं नाव देऊन, त्याला त्याच्यामागे पण एक छान पार्श्वभूमी होती हम्म. की युद्ध म्हणजे जंग आणि जौहर, त्याच्यामधला एक श्लेष होता, श्लेष अलंकार आपण म्हणतो तसं, हम्म. की जौहरशी युद्ध आणि जौहर म्हणजे रत्न, म्हणजे आपण रत्न. वीररत्न बाजीप्रभू म्हणूनच ओळखतो. बरोबर. तर ते युद्धातलं रत्न होतं, असा जंग जोहर असा त्याचा अर्थ होता. यथावकाश असं झालं की आमच्या निर्मात्यांच्या असं लक्षात आलं की हे शीर्षक उपलब्ध होत आहे, हम्म. आणि मग त्यांनी कायदेशीर त्याच्या ज्या काही बाबी आहेत त्याची पूर्तता करून ते नाव मिळवलं की जे या कलाकृतीला फारच साजेसं हम्म. आणि काय म्हणूया, त्याच्याशिवाय ही कलाकृती कदाचित अर्धवट राहिली असती बरोबर. असं म्हणूया. आणि आम्ही हे कायमच समजून चालतो सगळे की जे काही होतंय घडतंय ते आम्ही कोणीच करत नाही आहोत, हे बरोबर. सगळं महाराजांच्या इच्छेने घडत अगदी, जातं. अगदी. इव्हेंच्युअली आम्ही फक्त प्रसाद स्वरूप त्याचा स्वीकार करतो. म्हणजे मी आता ज्या गोष्टी तुझ्याकडून ऐकतोय, फिल्म बघून तर फत्ते शिकस, फर्जन, पावनखिंड कळतात की डायरेक्टर किती टॅलेंटेड आहे, पण तुझ्या गप्पा ऐकून पण असं होतं की म्हणजे किती अभ्यास केला असशील तू. हे अतिशय चांगली गोष्ट आहे की एवढ्या टॅलेंटेड डिरेक्टर सोबत आज बसलोय मी. अरे असं मला मला एक विचारायचं आहे की ह्या रोलसाठी पहिल्यांदा अजयदादा डोक्यात आला होता, कसं नाव आलं डोक्यामध्ये की बाजी प्रभू देशपांडे, अजय पुरकर? एकूण 8 चित्रपट जे आहेत, श्री शिवराज अष्टक ज्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये त्याच्या पटकथा लिहून तयार आहेत त्या 8च्या 8 चित्रपटांच्या. वा. म्हणजे लोकांना असं होतं की हा काय भराभरा बनवत चाललाय, घाईघाईत बनवत, असं नाहीये. बरोबर. त्याचं काम गेले या 10-12 फिल्मला वर्ष. पण 2 वर्ष झाले शूट होऊन. पण ते कोरोनामध्ये आला म्हणून, हम्म. नाहीतर 6 जून 2020 ही ओरिजिनल तारीख होती याच्या रिलीजची. Okay. तर आणि फिल्म रेडी होती फिल्म रेडी होती तेव्हा, बरोबर. कारण कोरोनाच्या आधीच आपलं शूटिंग सगळं संपलं होतं. लोकांना असं वाटतं की हे खूप जास्त घाईघाईत काम करतात, असं नाहीये. या पटकथा तयार आहेत, आम्ही फक्त त्याचं ब्रेकडाऊन करून सेटवर जातो. तर त्यामुळे जेव्हा त्या लिहून झाल्या आहेत तेव्हापासनं लोक डोक्यात आहेत की हा माणूस हे करणार, हा माणूस हे करणार, हा माणूस हे करणार. म्हणजे फर्जनच्या वेळेला मी अजय दादाला म्हणलं होतं की तिसरी फिल्म तुझ्यासाठी खूप अवघड आहे. तेव्हा कदाचित मी त्याला तेव्हा नव्हती कल्पना दिली. फत्ते शिकसच्या उत्तरार्धात, म्हणजे
पत्ते शिकस्त शूट करून झाला, त्याची प्रोसेस संपत आली पोस्ट प्रोडक्शनची. त्याच्या उत्तरार्धात एका प्रिव्ह्यूला मी त्याला म्हणलं की तुझ्या तयारीची वेळ आलेली आहे जवळ, असं झालं. अजय दादा, या आता 8 मूवीज आहेत, याचं पेमेंट एकदाच मिळालंय का एक एक करत मिळालंय? तो मगाशी म्हणला ना याच्यात कमर्शियल नाहीच आहे. कारण की मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो हम्म, की कमर्शियल अँगल हा एक भाग झाला आणि दुसरा भाग झाला तो म्हणजे ह्या सेटअपमध्ये काम करणं. जे चिन्मय मांडलेकरचं वाक्य तो म्हणाला की हा तुझं जीवन सोपं करत नाही. बरोबर. एव्हरी टाइम ही कम्स अप विथ अ न्यू चॅलेंज. पण ते दोन्ही आहे. ही एक्सपेक्ट्स दॅट. कारण आम्ही त्याला सांगतो की तू म्हणशील ते करूया. बरोबर. आम्ही कधी त्याला क्वेश्चन नाही करत. हम्म, हम्म, हम्म. कारण की त्याचा अभ्यास याच्यावरती तर विश्वास आहे. बरोबर. त्याच्याही पलीकडची त्या चित्रपटाची निर्मिती करण्याची जी त्याची श्रद्धा आणि निष्ठा आहे ना हम्म, हम्म, हम्म. ती जास्त मोठी आमच्यासाठी. बरोबर. कारण त्याच्या इतका अभ्यास आपला होऊच शकत नाही. कारण की फक्त आम्ही सुद्धा विचारतो थांब याचा रेफरन्स काय मला मग तो रेफरन्सही काढतो. मी ॲज अन ॲक्टर जेव्हा मी बरोबर. शंका विचारतो तेव्हा त्याचं निरसन तो पूर्णपणे करतो हम्म, की त्याचा रेफरन्स असा आहे, मला असं मी लिहिलेलं आहे, याचं कारण मला हे असं दिसलं पाहिजे. बरोबर. सो तो पूर्ण त्याच्याकडे जो ट्रॅव्हल आहे हम्म, हम्म, हम्म. त्या विषयीचा विचार करण्यापासून ते प्रेक्षकांना आपल्याला काय दाखवायचं आहे बरोबर. इथपर्यंतचा तो क्लिअर असतो. हम्म, हम्म, हम्म. सो जर कोणाला म्हणजे असं आमच्याबद्दल बोललं जातं ना की हे 30-30 लोक असतात, 30 टीम असते वगैरे, हम्म, हम्म. हे फार स्वाभाविक आहे. कारण मी तुम्हाला आज सांगतो की कमर्शियली तुम्हाला जर असं वाटत असेल की फार कोट्यवधी रुपयांची ओलाढाल आणि नटांना पेमेंट्स आणि तर असं नाही आहे. आता मध्ये चिन्मयनी जेव्हा आम्ही फत्ते शिकस्त करत होतो तेव्हा कॉमेंट टाकली होती की 1.5 तास राजगड चढून जा वरती आणि वरती बरोबर. जाऊन तिथे शूट करा. बरोबर. कॉस्ट्युम मध्ये दगडावर बसून झुणका भाकरी आम्ही खाल्लेली आहे. बरोबर. हे करण्याची ज्या माणसांमध्ये आमचं अजिबात असं म्हणणं नाही आहे की 30-30 टीम घेऊन आम्हाला काम करायचं. हम्म, हम्म. उलट आहे, जर कोणी अजून पावनखिंड 2रा, 3रा, 10वा बनवत असेल तर बनवा. दिग्पालही तेच म्हणतो. हम्म. आपला इतिहास इतका काय म्हणूयात त्याला इतकं त्यात सामावलेलं आहे, इतके बरोबर. पैलू आहेत त्यात की एक प्रत्येक सिनेमात तुम्हाला जर वेगळा पैलू ठीक आहे दिग्पालने हे दाखवलं ना, आम्हाला ह्या अँगलने हाच पिक्चर दाखवतो, फेअर ना. तितकं तोच विषय आणि तोच इतिहास किती 10 पटीने समृद्ध नाही का होणार 10 सिनेमे आल्यानंतर. सो ह्या 2 गोष्टी आहेत ज्या आम्ही कधीच या ठिकाणी या शिवराज पण तुमच्या अष्टकमध्ये फिल्म्स मध्ये कुठलीही अतिशयोक्ती नसते आणि एकदम रिअल मूळ मुद्द्यावर आणि एकदम सॉर्टेड अशा गोष्टी, आणि ते पाहून पण असं नाही वाटत की काही म्हणजे मजा येत नाहीये किंवा मूवी धरून ठेवत नाहीये. एवढा तुम्ही धरूनही ठेवता, तुम्ही करता पण. प्रत्येक ऍक्टर जरी 3 मूवीमध्ये आम्ही बघतो वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करताय, तरी आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून मी तुम्हाला म्हणतो की एवढा डिफरन्स कसं काय मेंटेन ठेवता? म्हणजे इतकं हे खूप मोठी गोष्ट आहे actually. त्याच्यासाठी चिंतन झालं पाहिजे. मोत्याजी मामा रेवळेकर म्हणजे कोण होते, त्यांचं वय काय बरोबर. होतं, त्यांचं एक फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं, ते हम्म. राजांबरोबर कधीपासून असतील, हे सगळं त्या माणसाचं. मग तो माणूस कसा असेल, स्वभावाने कसा असेल, त्याचा हम्म. आवाजाचा पोत काय असेल बोलताना, बरोबर. तो बदलतो. तानाजी मालुसरे केवढे अग्रेसिव्ह आणि ते दिसतं सगळ्या सीन्समध्ये दिसतं. ते मी तसंच पोर्ट्रे केलेलं आहे की ॲग्रेशन हेच त्यांचं शस्त्र होतं की कशाला काय घाबरतात, चला घुसूयात, हा ॲटिट्यूड. बाजीप्रभू करताना वयाची 50शी ओलांडलेला ग्रहस्थ आहे, त्यामुळे पर्सनॅलिटीतला एक पॉज आलेला आहे, एक शांतता आलेली, म्हणजे उतावेळपणा पॉईज असतो ना पर्सनॅलिटीतला, तो आलेला आहे. पण जेव्हा ॲग्रेशन दाखवायचं तेव्हा रुद्रावतार धारण करणारे बाजी पण आपण बघतो. तसंच त्यांनी काही सीन्समध्ये ते गृहस्थ म्हणून कसे होते ते दाखवलं आहे. एक वडीलकीच्या ह्यानी माणसं बोलत असतात किंवा रायाजी बांधलांसारखा एक कोवळा वॉरियर आहे, तो काहीतरी त्वेषाने बोलतो, आत्ता जायचं का, ते इझी. तर तो जो आहे ना, ते त्यांच्या सगळ्या शेड्स आहेत बाजींच्या. आणि मग जी आपल्याला एकच शेड आतापर्यंत माहिती होती की रणकंदन, पण ती ह्या सिनेमात त्यांनी इतक्या बाजूने उलगडून दाखवलेली आहे. आणि म्हणून तू म्हणतोस तसं की ते लोकांना एका शब्दात सांगायचं झालं तर आमची सगळी जी कॅरेक्टर्स आहेत ना, जी सुपर हिरोज आहेत ना, ते ह्युमन आहेत. ती माणसं आहेत विथ सुपर नॅचरल किंवा सुपर हिरोच्या पॉवर्स असलेली ती माणसं आहेत. ही सुपर हिरोची पॉवर आहे. जसं आत्ता म्हणाला तो, फार मला मजा वाटली की येणारी वस्तू ती पोचूच शकत नाही हातापर्यंत, ही त्याची पॉवर आहे. बरोबर. तू एकदा त्यासाठी. बोलला पण होतास एका कुठेतरी की हा रोल तुला खूप आधी
करायचा होता असं तू सांगितलं होतं की 50शी मध्ये वगैरे मी अरुण असं भेटायला म्हटलं पाहिजे. होतं की माझं आत्ता वय 45 आहे, पण देवदयेने जर माझी हीच फिजिक राहिली 55व्या वर्षी, तर मला ड्रीम रोल तुमचा कुठला आहे असं विचारलं होतं. त्यात म्हणलं होतं मला बाजीप्रभू देशपांडे हा माझा ड्रीम रोल असेल. त्याच्या व्यतिरिक्त जे करतो ते आपण करतोच, कारण की तिथे आपल्याला व्हिज्युअलाइज त्या तशा रोल्समध्ये केलं गेलं तर ऑब्व्हियसली नट म्हणून माझी जबाबदारी आहे की त्याला पूर्ण न्याय द्यायचा. पण ती जेव्हा एकाच दिग्दर्शकाकडे तुम्ही सिरीज करता आणि 3 वेगवेगळे रोल्स करता, तेव्हा नट म्हणून तुमची जबाबदारी आणखीन वाढते की हे मोतेजी मामांसारखंच झालं किंवा हे तानाजी मालुसऱ्यांसारखेच बाजीप्रभू नाही. 3 वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत, मग मी विचार केलाच पाहिजे की तिन्ही मला वेगळी कशी काढता येतील ऍक्टर म्हणून. मग तिथे ऍक्टर म्हणून कस लागतो. इंस्टाग्राम वरचे तुझे आम्ही स्टेटस बघत असतो जिमचे. नाही, फारच गरज होती याला. पण फक्त सुदैवानी माझी डायटिशियन जसं म्हणते तशी माझी बिल्डिंग तयार होती, मला मजले वाढवायचे होते. तर त्यामुळे बरोबर. त्याची कष्टाची थोडीशी लेवल मी वाढवली. फोकस्ड ज्याला म्हणतो आपण, रेग्युलर आपण एक 10 किलोमीटर चालतो, चांगला वॉक करणं. पण जेव्हा तुम्हाला मॅरेथॉन पळायची असते तेव्हा तुम्ही एफर्ट्स वाढवता ना. सेम थिंग की जिम करत असतो, पण जिम 2.5 तास 2 तास डाएट त्याला कॉम्प्लिमेंट करणं आणि रेस्ट, हे जेव्हा कॉम्बाईंड होतं तेव्हा त्याचा रिझल्ट आहे. आणि हिम ॲज अ फिल्म मेकर विल ऑलवेज वॉन्ट यू टू लिव्ह द स्क्रीन प्ले अँड नॉट सी इट. हे जो तुझा प्रश्न होता ना, की आता जसं पावनखिंडमध्ये खूप सुंदर सीन आहे जो मला खूप इन्स्पायर करतो, की हे इतका मोठा असा वॉरियर आहे, पण त्याचं आणि त्याच्या मोठ्या भावाचं काय कॉन्व्हर्सेशन असेल, हे विचार करणारा दिग्दर्शक मी फक्त दिग्पाल दादा बघितलाय. कारण आणि मग त्याच्या वल्नरेबिलिटी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत त्यासाठी. जरी तो असा असला पण जसं तो म्हणला, ही इज सो ह्युमन दॅट ही इज वरीड की अरे आपण करू शकणार आहोत का, आपण कसं करू शकणार आहोत. आणि मग जेव्हा एक मोठा भाऊ असतो, हे खूप महत्वाचं आहे आणि हे खूप इन्स्पायरिंग आहे. लक्षात घे की जे तू म्हणतोस ना की असं कसं काय इतकं. सो आमची कालच ऍक्च्युली चर्चा चालू होती की हे किती जास्त म्हणजे मराठाजनी इतकं केलंय की काय अजून व्हॉट ड्रामा, व्हॉट तुम्हाला कशाला अजून एक्झॅजरेट करायचंय. काहीतरी तो असं विली मारतोय घोडा वगैरे, व्हाय डू यू नीड इट. इट इज ऑलवेज देअर इन देम ॲज कॅरेक्टर्स. आणि ते ॲज ह्युमन बिईंग्स कसे असतील ना, हे सगळ्यात जास्त जगलेला माणूस आहे. कारण तो त्या स्क्रीन प्लेमध्ये जगून बाहेर येतो. त्याला स्क्रिप्ट दाखवायची नाहीये, तुम्ही ती स्क्रिप्ट जगणं गरजेचं आहे. त्यामुळे इतका टाईट बाउंड स्क्रीन प्ले ना, तू हालतच नाहीस का, कारण तुला हे ऍक्च्युली असे लोक आजूबाजू दिसतात तुझ्या, लक्षात घ्या. आणि तुला कळतं की अरे हे इकडून आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे एलिव्हेशन खूप गरजेचं आहे फिल्मला, जे ऍक्च्युली पावनखिंडला मिळालंय, ज्यामुळे आज इतके बाजीप्रभू तुझ्या जवळ येऊन तुला ती इतकं ते फील होतं तुला की जेव्हा वीर बाजीप्रभू समोर येतात आणि तुझ्या समोर जे घडतं ते घडतं, यू कॅन रिलेट टू हिम की अरे हे हो यार हेच चाललं असेल. तुला कुठेच तो मधला पडदाच नाही उरत, मग तो 70 mm उरतच नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच चित्रपटासाठी आणि म्हणून गेले 2-3 दिवस मला जी काही कॉमेंट्स येत आहेत, कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, की लोकांना चित्रपट बघताना असं वाटतं आत्ता जाऊन यांच्याबरोबर लढावं. ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट. बरोबर बरोबर. वा वा शिट्ट्या, ते आहेच रे. बरोबर. तो त्यातला एक अँगल झाला. नाही, तो स्वतः माणूस जगतोय हा, त्याच्यामध्ये, पण हे म्हणजे important नाही आहे. इथे मी आत्ता असायला पाहिजे यांच्याबरोबर उभा, हा जो फील आहे ना, इथे फिल्म आपली केली आपली लोकांनी. केली. बरोबर बरोबर. प्रत्येक माणसाने आपली केली फिल्म. देवदत्त, एवढं तू म्हणजे एवढं इन्स्पिरेशन तू घेतलंस, हे तू सेटवर गेला होतास याच्या आणि मग तुला मिळालं का काय फक्त नरेशन मधून किंवा खूप टाईट बाउंड टीम आहे आमची. सगळे सगळीकडे असतात. सगळे सगळीकडे असतात. म्हणजे माझं म्युझिकच्या सेटिंग्सला निखिल स्वतः असतो. बरोबर. माझं म्युझिक खूप खूप वेगळ्या लेवलला सुपरवाइज तो करत असतो. कारण त्याचा जो ओव्हरऑल एखाद्या नरेटिव्हकडे बघायचा जो व्ह्यू आहे ना, मी त्याला मोठ्या भावासारखं मानतो आणि त्याच्या गायडन्स शिवाय मी नाही करत. म्हणजे आमचा जो त्याचा साऊंडचा आणि माझा म्युझिकचा जो एक समन्वय साधणं जे आहे ते बरोबर. खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तो माझ्या म्युझिकच्या ह्याच्यामध्ये तेवढीच. आणि ढवळाढवळ नाही म्हणत आम्ही त्याला, सगळे सगळीकडे असतात. म्हणजे माझा अजय दादासोबत सुद्धा जेव्हा आम्ही कधी कधी पुणे मुंबई ट्रॅव्हल करत असतो तेव्हा अजय दादाचे पण सजेशन्स असतात. सगळे सगळीकडे असतात. त्यामुळे मी सुद्धा सेटवर असतो, मी सुद्धा मॉनिटरवर बसून काहीतरी उगाच 2-4 सजेशन, काहीतरी इकडे हे काहीतरी असं वगैरे, हे सगळ्यांचं चालतं. आणि ते ऐकतात का मग? त्याला एक लुक मिळतो. हा त्याला एक असं मुद्दा तोच आहे की इट इज नेव्हर अबाउट की
कोण एव्हरीवन इज एव्हरीवेअर आणि दॅट इज द ट्युनिंग, दॅट इज द टीम वर्क आणि दॅट ते हॅपन्स. इम्पॉर्टंट आणि आहे, इम्पॉर्टंट आहे. ती फिलिंगच महत्वाची आहे रे, म्हणजे टू फाइंड. मग कोणीतरी जसं म्हणतो ना की कमर्शियली हे नाही बघितलं या जात. 2 गोष्टीत जे नटनट्या करायची तयारी असेल त्यांनी जरूर काम करावं इथे. एक्झॅक्टली. की ही दीड तास 2 तास तुम्ही राजगड चढून येणार, कसलं व्हॅनिटी नाही आणि एसी नाही, मंदिरात झोपायला लागेल स्लिपिंग बॅग मध्ये, जमणार आहे का? आजच्या त्याच्यासाठी. आणि मी पुन्हा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, हे तेच नटनटे असतील ज्यांच्या इथे ती श्रद्धा आहे महाराजांबद्दल. बरोबर मुळात त्यांना हेतू कळलाय हे सगळं करण्याचा. बरोबर. म्हणजे आता तर आम्ही ॲज अ टीम, मी ॲज अ टीमच म्हणतो, मी हम्म. कधीच असं म्हणत नाही की हा आता दिग्पाल लांजेकर हे करतोय, हम्म, हम्म, हम्म. कारण मला माहिती आहे की मी नाही करते, हे टीम मिळून करते. बरोबर. महाराजांचा आशीर्वाद असल्याशिवाय असे देवदुर्लभ कलाकार आणि असे देवदुर्लभ तंत्रज्ञ मिळत नाहीत बरोबर. की जे माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेत. म्हणजे स्लीपलेस नाईट्स ते घालवतात बरोबर. जेव्हा पिक्चरचा रिलीज जवळ येतो तेव्हा. तर ही टीम असे- गोळा कशी केली दादा? महाराजांचा सगळे आशीर्वाद मिळाले आहे. कसे? महाराजांचा आशीर्वाद आहे, मी तेच सांगतोय. कधी असं निघाला नाही बाहेर. हा? आता आपण शोधूया. हा. जोडले जोडले गेलेत लोक, कनेक्ट होत गेले. म्हणजे म्हणजे विविध ठिकाणी. म्हणजे जसं अजितदादा म्हणाला की आमचा एक हिट अँड मिस झालाय रमा माधवच्या वेळेला, बरोबर. पण तरी सुद्धा त्याच्या लगेच पुढच्या वर्षी आम्ही एकत्र, तर तू माझा सांगा ती मालिका करत हम्म, होतो. हम्म, हम्म, हम्म. चिन्मय मांडलेकर माझा कायमच आयडॉल राहिलाय लेखनामध्ये, बरोबर. आणि अभिनेता म्हणून पण तो मला आवडतो. म्हणजे मला एक खूप आता अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी कधीच विचार नव्हता केला की मी त्याला कधी डिरेक्ट करेन, इतकं तो मोठा होता. माझ्या सिनियर आहेत ही सगळी मंडळी, पण ह्या लोकांनी जे स्वीकारलं आहे मला, बरोबर. की हा सांगतो तसं करूया, हम्म, हम्म. आणि त्याच्या मागे फक्त महाराजांबद्दलची श्रद्धा आहे. आणि ते मी जे सांगत होतो आता की आता या चित्रपटानंतर आम्ही अधिक टीम म्हणून जागरूक झालोय की आता टीम मेंबर कोण असतील. वा. कारण यश येतं तसं यशाच्या बरोबर. मागे गर्दीही येते, Correct. आणि अगदी ते यश बरोबर. टिकवायचं असेल तर मात्र तुम्हाला निवड करावी लागते. जशी महाराजांनी त्यांची माणसं निवडली होती, त्यांचे शिलेदार निवडले होते, त्याच्या प्रत्येकाच्या अंगी काही ना काही गुण होता. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे अत्यंत गुणग्राहक असे आपले छत्रपती होते. बरोबर. म्हणजे त्यातला बाळाजी आवजींसारखा आपण चिटणीस सेक्रेटरी असं जरी म्हटलं की त्याचा तशा अर्थाने एवढ्या मोठ्या स्वराज्याच्या गदारोळामध्ये काय योगदान असेल. बरोबर. त्यांचं हस्ताक्षर उत्तम होतं. वा. हे जे आहे की त्यातला बारीकातला बारीक गुण जो स्वराज्याच्या उपयोगी पडेल अशी माणसं जोडायचा प्रयत्न आम्ही सगळे आता करत आहोत टीम म्हणून. आणि त्यामुळे अजयदादा जे म्हटलं की अशी माणसं, तो जो आरोप होता की ह्याच माणसांमध्ये घडते, असं पण नाहीये. की आता ह्या चित्रपटामध्ये ऍडिशन्स आहेत. ऍडिशन्स आहेत. बरोबर. प्राजक्ता माळी हॅड नेव्हर वर्क विथ दिग्पाल लांजेकर. मग त्याच्यानंतर Before. वैभव मांगले बरोबर. आहेत, संतोष जुवेकर आहेत, मोठी नाव आहेत सगळी. आणि त्यांची ती तळमळ, ती तडफड, म्हणजे आता वैभव मांगले मल्हारगडाच्या पायथ्याशी आमच्याबरोबर काम करत वा. होते. 3 वेळा ते जाऊन किल्ला बघून आले मधल्या वेळेत, स्वतःच क्लाइंब करून. आणि असं तर ही जी आसक्ती आहे म्हणा, किंवा एक ती आपोआप इतिहासाबद्दलची energy आपुलकी आहे, बरोबर. ती मग तुम्हाला या एनर्जीशी मॅच होते, आणि मग ती एनर्जी तुम्हाला त्या सगळ्या ध्येयापर्यंत नेते असं मला वाटतं. आणि बरोबर. नवीन आलेल्या माणसाला पण ना आमचे रिलेशन्स काय आहेत ना हे कळायला सुरुवात होते. बरोबर. म्हणजे आपल्याकडे एखादा काय एक वेगळ्याच कंपूमध्ये काम करून आलेला माणूस असतो, हम्म, हम्म, हम्म. त्याला कळतं दिग्पालचं आणि माझं रिलेशन काय, आम्ही बोलतो कसे एकमेकांशी, वागतो कसे एकमेकांशी, तसे सगळ्याच टीमशी. बरोबर. आणि मग त्यालाच स्वतःला, जर तो कम्फर्टेबल नसेल ना तर तो कम्फर्टेबल नसतो, आम्ही कम्फर्टेबलच असतो. आम्ही आमच्यात कम्फर्टेबल होतो, कम्फर्टेबल तू नाहीयेस. एक छोटी गोष्ट, साधी गोष्ट आहे की जी सॅक्रिफाईस करायला खूप लोकांना त्रास होतो. हम्म, हम्म, हम्म. छत्रपतींची मूर्ती सेटवर असते, वा. शिववंदना क्या होते, बात. बरोबर आहे. बरोबर. तर हे सगळ्यांना आता माहिती आहे, आता अख्ख्या महाराष्ट्राला फर्जनपासून ते माहिती आहे, त्यांनी व्हिज्युअल्स बघितलेत, हम्म. मेकिंगचं फुटेज पाहिले. पण यामुळे खूप गोष्टी पाळायच्या पण असतात सेटवर. त्या हम्म. पाळल्या जातात का नाही यासाठी शिस्त अत्यंत काटेकोर आहे, किती मोठा सेलिब्रिटी असू दे बरोबर. आणि किती छोटाला छोटा घटक असू दे, बरोबर आहे. कोणालाही म्हणजे त्या सेटवर, रिफ्रेशमेंट साठी कुठल्याही फक्त सेटवर, सेटच्या कोपऱ्यात, सेटच्या मागे, सेटच्या पासून अमुक ठिकाणी, कुठेही तुमच्या वैयक्तिक स्पेसमध्ये जाईपर्यंत, हॉटेलमध्ये म्हणा किंवा बरोबर. घरी म्हणा, बरोबर. तिथे जाईपर्यंत व्यसन करायला परवानगी नाही. आणि हे क्या खूप बात है. काटेकोरपणे पाळलं जातं. प्रसंगी सुरुवातीच्या काळात
आता तर गरजच पडत नाही, कारण सगळेच जण बघतात आणि म्हणतात की नाही इथे काहीच करत चालणार नाही, बरोबर. काहीतरी होईल. सुरुवातीच्या काळात काही लोकांना प्रसंगी अत्यंत कडक शब्दामध्ये म्हणजे मी खूपच लहान होतो, मी नवीन होतो, पहिला पिक्चर होता, तरी सुद्धा अत्यंत कडक शब्दामध्ये समज दिलेली सेटला कळलं की इथे नाही चालणार, कारण इथे छत्रपतींचं अधिष्ठान आहे. बरोबर. आणि ते या सगळ्यांनी इतकं काटेकोरपणे सांभाळलंय ना, आता मला सांगावंच नाही लागत, पलीकडचंच कोणीतरी सांगून मोकळं होतं, ए बाहेर हो." बरोबर. वा. हे खूप महत्वाचं आहे, कारण यातनं जे आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचं जे वर्णन आपण करतो, तर ते चारित्र्यवान राजा, तर ते चारित्र्य आपल्याला तो डेकोरम म्हणून सांभाळता येत आहे का नाही, 6 बरोबर. महिने तरी, 8 महिने तरी, जेवढा काळ त्या चित्रपटाचा आपण काम करतो. तर मी अशी एक छोटीशी गोष्ट सांगितली, असे शिस्तीचे सगळे प्रकार आहेत, आणि त्यामुळं काय होतं ना, तुमचा कामाचा वेळ वाचतो, तुम्ही आणि काम ते करता. आता म्हणजे म्हणजे युज एक पण झालेले साधी गोष्ट असणार आहे की सगळ्या त्या गोष्टीशी. गमतीने सांगायची गोष्ट आहे की आमच्या एडिटरवरती सगळेजण खूप खुश असायचे, प्रमोद कहारवरती कुठलंच व्यसन नाही करा, त्यामुळे त्याचं एडिट पटकन होतं. आता आपण जनरली एक एडिटर्स किंवा जे थिंकर्स असतात, बरोबर. तर त्यांचं बघितलेलं आहे आपण वर्षानुवर्ष की अरे जरा ब्लॉक आला, मग जायचं बाहेर, सिगरेटचा एक ब्रेक घ्यायचा आणि मग परत यायचं काम करायला. ह्याच्यामधला वेळ जो जातो ना, तो वेळ वाचतो, हा शूटिंगचाही वाचतो, आणि त्यामुळं फोकस्ड बरोबर. शिवाजी महाराजांच्या दिशेने काम होतं. म्हणून 28 दिवसात पावनखिंड सारखा इतका अवघड चित्रपट शूट करू शकतो, बरोबर. कारण तिथे आल्यावर दुसरं काही सुचतच दुसरं नाही काही सेटवर. सुचत नाही. मी ऐकूनच असा थबकलोय की एवढं तुमचं छान बॉन्डिंग, एवढी ती प्रोसेस. ब्रेक घेऊया एक. त्यांना कुठेही विघ्न नाही आणायचंय, त्यांना क्युरिओसिटी, आणि ते असे गोल असे उभे होते, म्हणजे मला लिटरली ते असे दिसत होतं की हा प्रेझेन्स फक्त इथे आहे असं नव्हतं, तो असा गोल प्रेझेन्स होता. म्हणलं युनिट सोडून इथे कोणीतरी आहे. म्युझिक कधी ऐकवायचं ह्याचं माझं स्टडी आहे बरं का. कुठलं हे म्युझिक तुझ्यामुळे मला कळतंय आता. राजाल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजरी, पाणी गात वार गात गाणं भरी, शिवबा राज डंका वाजरी.